नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर दिवाळीची घाई गडबड एवढी झाली आहे ना की मला व्हिडिओ बरेच मी शूट केलेले आहेत, पण ते एडिट करायला अजिबात वेळ नाहीये। आणि आज पण असं झालं ना की काल मला एक बल्क ऑर्डर आली, रिसीव्ह झाली आणि मग असं झालं की मग परत बॉक्सेस वगैरे सगळी तयारी वगैरे परत पुन्हा चालू झाली। कारण जी माझी तयारी असते ना, मी एक ठराविक तारखेपर्यंत ठेवलेलं असतं की या तारखेपर्यंत आपल्याला करायचंय। पण काल आली आणि ती खूप मोठी ऑर्डर होती, म्हणून मग मी नाही म्हटलं चला आपण करूया। आणि यावेळेस खूप छान प्रतिसाद मिळालाय तुमच्या सगळ्यांकडनं। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त प्रतिसाद होता। गेल्या वर्षी ज्यांनी ऑर्डर्स केलेल्या त्यांनी तर ऑर्डर्स केल्याच आहेत आणि प्लस अजून आपल्या फॅमिली मेंबर्सनी पण यावेळेस बऱ्यापैकी ऑर्डर्स केलेल्या आहेत। तर आता हळूहळू आता 1-2 दिवसात सगळ्यांचं डिस्पॅचिंग वगैरे चालू होईल। तर आज ना मी थोडीशी दिवाळीची खरेदी केली आहे आणि आपले जे हॅम्पर्स वगैरे आहेत तर छोटे हॅम्पर्स मी तुम्हाला दाखवले। जे मोठे हॅम्पर्स आहेत त्याचं पॅकिंग कसं होणार आहे ते मी सगळं नंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तुमच्याबरोबर। पण आज ना मी गेलेली कुंभारवाड्यामध्ये, तर इथून खूप सारं काही घेऊन आली आपल्या हॅम्परसाठीचं। तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू। तर तुम्हाला जायचं असेल तर या 3-4 दिवसामध्ये तुम्ही नक्की जाऊ शकता आणि तुमचं काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा। खूप छान मला व्हरायटी मिळालेली आहे। काही गोष्टी सिमिलर आहेत ज्या गेल्या वर्षी सारख्याच मी आणल्यात, पण काही गोष्टी यावर्षी मला खूप नवीन मिळाल्या आणि स्पेसिफिकली किचनसाठीच्या। आणि मी तिथे गेली की किचनसाठी काही ना काहीतरी ते घेऊनच येते आणि ह्यावेळेस तो मला ना अगदी रिझनेबल रेटमध्ये त्या वस्तू मिळाली। तर म्हटलं नाही, ही गोष्ट आपण घेतलीच पाहिजे। बरेच दिवस, चला तर मी जास्त बोलत नाही, तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया। मी पहिले दिवे वगैरे दाखवते, कारण दिवाळी आहे ना म्हणजे मातींच्या दिव्याशिवाय इनकम्प्लीट असते। म्हणजे आपण कितीही दिवे लावले ना तरी मला असं वाटतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ना मातीचेच दिवे लावले पाहिजेत आणि ते खरंच खूप शुभ मानलं जातं। तर मी त्याच्यासाठी मातीचेच दिवे वापरते। लक्ष्मीपूजनच्या दिवशी तरी मी पहिल्या दिवशी पूर्ण घरामध्ये उजेड असतो आणि सगळे मातीचे दिवे असतात। तुम्ही काय म्हणजे कुठले दिवे वापरता किंवा हे मी जे बोलली आहेत मातीचे दिवे वापरण्याचे ते खरंच बरोबर आहे की नाही ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा। चला आपण सुरुवात करूया। त्या 2 पिशव्या घेऊन आले, म्हणजे घेतल्यात आणि दोन्ही पिशव्या अशा बघा, तुम्ही बघू शकता खूप मोठ्या आहेत आणि वजनाला खूप जास्त जड झालेल्या आहेत। बापरे, मला तर उचलत पण नाहीये। आणि या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत, या थोड्या हॅम्परसाठीच्या पण आहेत आणि हे थोडं माझ्यासाठी पण आहे आणि हॅम्परसाठी पण आहे। तर आपण पहिलं जे कुंभारवाड्यातल्या वस्तू आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवते आणि नंतर मग ज्या काही बाकीच्या गोष्टी आणल्यात हॅम्परसाठी किंवा मग अजून थोडं काही जे मला मिळालं आणि ते सगळं घेतलंय तर ते तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते। चला पहिलं आपण कुंभारवाड्यातनं काय आणलंय ना ते बघूया। तर सर्वात आधी ना मी किचनसाठी काय घेतलं ना ते तुम्हाला दाखवते। तुम्हाला बघून अंदाजा आला असेल, मी कितीही लपवलं व्हिडिओच्या सुरुवातीला तरी तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये काय असेल। तर याच्यामध्ये येईल सुंदर असं सिरॅमिक जार आहे आणि ना असे जार ना मला बरेच दिवस झाले घ्यायचा होता। का तर स्पेसिफिकली मला ना मिठासाठी घ्यायचा होता, म्हणजे साखरेसाठी किंवा चहा पावडर एवढं माझ्या डोक्यात नाही आलं, पण मिठासाठी माझ्या म्हणजे डोक्यात आलेलंच। मी बरेच दिवस फ्लिपकार्ट, अमेझॉनवर आणि खास करून ना मी मिशोवर शोधत होती, पण ना याची मिशोवरती पण रेट याचे खूप जास्त आहे। त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीमध्ये मला हे कुंभारवाड्यामधून रिसीव्ह झालेले आणि म्हणून ना मी पहिला विचार केला मी एकच घेते आणि नंतर मग असं झालं की नाही, एक नाही आपण अजून एक घेऊ। ऍक्च्युली याच्यामध्ये ना अजून थोडीशी छोटी साईज असली असती ना, मला मिळाली असती ना, तर त्याचे पण मी सेट ऑफ 2 घेतला असता, म्हणजे 2चा सेट ना अगदी किचनमध्ये तो छान दिसला असता। हे 400 ml चे आहेत आणि याची ना म्हणजे खूप जागा खूप थोडीशी मोठी वाटते मला। मी आता थोडंसं रिप्लेस करून बघते। बघा, जे चहा पावडरचे कंटेनर आहेत ते मी काढून घेते आणि त्याच्या जागी हे 2 ठेवते। तर अगदी जे बाजूला आपले जे सॉल्ट अँड पेपरचे वगैरे पण जे छोटे जार आहेत आणि व्हाईट कलरला हे ब्लू कलर अगदी छान दिसतात। जर खाली ठेवले तर खूप जास्त मोठे वाटतात आणि ते दिसून पण येत नाही, त्याच्यामुळे जर ते वरती ठेवले ना तर ते छान दिसतील। पण बघू, ऍक्च्युली सॉल्टसाठी मला यूज करायचा, पण सॉल्टसाठी मग तो सिंगल दिसेल आणि मग एका जारमध्ये आपण काय ठेवायचं तर माहिती नाही। पण बघू, आता दिवाळी येते तर दिवाळीमध्ये याचा उपयोग कसा करता येईल किचन छान दिसण्यासाठी। तर त्याच्यानंतर मी ना भरपूर असे आज दिवे घेतलेले कुंभारवाड्यातनं। ऍक्च्युली मातीशिवाय म्हणजे मातीच्या दिव्यांशिवाय ना दिवाळी इनकम्प्लीट असते असं मला तरी वाटतं। तर ना हे जो दिवा घेतलाय ना मी
हा ना मी एकच सिंगल पीस घेतला. ऍक्च्युली त्यांच्याकडे ना याच्यामध्ये पेअरमध्ये नव्हते आणि असे सिंगल पीसच होते अवेलेबल, म्हणून मग मी हा घेतला. आणि हा मी याच्यामध्ये असा दिवा वगैरे लावण्यासाठी नाही घेतलाय. हा मी असाच काहीतरी म्हणजे तुम्ही कुठेही ठेवू शकता किंवा पूजेसाठी असं डेकोरेशन वगैरे अशा याच्यामध्ये काहीतरी ठेवू शकता, म्हणून मी तो घेतलाय. आणि हा नारळाच्या शेपमधला दिवा आहे ना, हा तर अगदी मस्तच मिळाला मला. आणि ही पण मी जोडी घेतलेली आहे. आणि याच्या आतमध्ये पण अगदी एक ना छोटीशी पंती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता, किंवा जर तुम्हाला टी लाईट होल्डर जे कॅन्डल्स असतात ना ते ठेवायचे असले ना ते पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. दोन्ही ठेवलात तरी अगदी छान दिसेल. आणि बाहेर तुळशीपाशी वगैरे ठेवण्यासाठी तो छान आहे दिव्यांचा ऑप्शन. त्याच्यानंतर ना मी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या शेपचे असे हे दिवे घेतलेले आहेत. हा ग्रीन कलरमध्ये बघा ना थोडा स्क्वेअरमध्ये आहे आणि याला पण ना आतमध्ये मण्यांचं नक्षीकाम केलेलं आहे. त्याच्यामधलाच हा पिवळ्या रंगाचा आहे, तो पण अगदी छान दिसतोय बघा. कॉन्ट्रास्ट लावलंय, ज्याच्यामध्ये हिरवा आहे त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचे त्यांनी डिझाईन केलंय आणि ज्याच्यामध्ये जो पिवळा आहे त्याच्यामध्ये त्यांनी हिरव्या कलरचं डिझाईन केलेलं आहे. त्यांना मी एक एक असे वरतीच ठेवते म्हणजे तुम्हाला डिझाईन आणि पॅटर्न पण खूप छान दिसतील. तर हा गुलाबी कलर मला खूप आवडलेला. गेल्या वर्षी याच्यामध्ये ना मी बेबी पिंक कलर घेतलेला आणि तो मला बेबी पिंक कलर ना खूप आवडलेला आणि बऱ्याचशा माझ्या हॅम्पर्समध्ये पण मी गेल्या वर्षी तोच दिलेला. आणि गेल्या वर्षी मी हॅम्पर्स बरोबर माझ्या घरातल्यासाठी पण घेतलेले, म्हणजे घरातल्या यूजसाठी. तर ही पण पंती ज्याच्यामध्ये जास्त तेल वगैरे आपल्याला जेव्हा पाहिजे असतं किंवा असे उंच वगैरे पाहिजे असतात ना त्याच्यासाठी हे छान आहेत. आणि याच्यामध्ये ना भरपूर कलर होते, म्हणजे येल्लो होता, ऑरेंज होता, ग्रीन होता, पिंक होता, रेड होता, ब्लू होता, असे भरपूर कलर होते. पण मग मी ऑरेंज आणि पिंकच घेतला. म्हटलं म्हणजे ते सगळ्यांना आवडतील, कारण मला हॅम्परमध्ये पण द्यायचे आहेत. तर म्हटलं असे थोडेसे कलर असले तर छान वाटतात. त्याच्यानंतर ना मला हा फुलाच्या साईजचा एक छान असा दिवा मिळाला, पण याच्यामध्ये खूप जास्त क्वांटिटी त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती. आणि तिथे कसं आहे ना तुम्हाला खूप बल्कमध्ये घ्यावे लागतात, म्हणजे कमीत कमी एका कलरचे तुम्हाला 10 पीस म्हणण्यापेक्षा म्हणजे पूर्ण सेट 10चा सेट म्हणजे टोटल तुम्हाला येणार 20 जोडी, 10 जोड्या आणि त्याच्यामध्ये 20 असणार असे तुम्हाला घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही कुठलेही घ्या. आता हे मोठे मी हे पण मला द्यायचेच आहेत, तर हे पण मी घेतलेत ना. हे असेच पूर्ण पॅक आहेत बघा, व्यवस्थित छान पॅक केलेले आहेत आणि कुठूनही मला त्याला एक्स्ट्रा पॅकिंग करायची गरज नाही. याचं पॅकिंग मी उभं राहून करून घेतलेलं आहे त्यांच्याकडनं. आणि हे पण मला ना असंच आहे, म्हणजे 10चं पॅकेट तुम्हाला घ्यावं लागतं, म्हणजे एक 2 ते लोक सिंगल देत नाही. म्हणजे तुम्ही कुठलेही दिवे घ्या, मग अगदी ते छोटे घ्या, मोठे घ्या किंवा त्याच्यापेक्षा पण मोठे घ्या, होलसेल रेटमध्ये मिळतात, पण तुम्हाला इथे क्वांटिटी तशीच घ्यावी लागते. तर असे होते बघा हे दिवे. याच्या व्यतिरिक्त मी अजून पण थोडेसे दिवे घेतलेत जे माझ्या हॅम्पर्समध्ये जाणार आहे आणि ते ना मी यावर्षी थोडे वेगळे घेतले. तर अशा पद्धतीचे हे दिवे आहेत. हा सेट ऑफ 4 मध्ये आहे आणि याला ना बाजूने ना डिझाईनमध्ये ना लेस लावलेली आहे, त्याच्यामुळे ना त्याचा कलर खूप छान दिसतोय. आणि हा असा थोडासा ब्राउनिश गोल्डन कलरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे थोडासा वेगळा असला ना तरी तो उठून दिसतो. जवळपास मी याचे 15 पॅकेट्स घेतलेले, म्हणजे हे जे छोटे दिवे मी आता तुम्हाला दाखवले सेट ऑफ 4चे त्याचे मी 15 पॅकेट घेतले आहेत. म्हणजे जवळपास 15 म्हणजे एका ह्याच्यात 4 आहेत, तर मी असे हे 15 पॅकेट घेतलेले. म्हणजे म्हणजे मला 30 हॅम्पर्समध्ये हे जातील अशी क्वांटिटी मी घेतलेली. आणि बाकी सगळ्याचं तुम्ही म्हणाल ना, म्हणजे पिंकचे 10, ग्रीनचे 10, ऑरेंजचे 10, येल्लोचे 10, त्याच्यानंतर दुसरा पिंक आहे त्याचे पण 10 असे सगळे घेतलेले. आता हे सगळे मी आता तुम्हाला दाखवलेत, पण हे परत सगळे पॅक करून मला ठेवायचे व्यवस्थित आणि उद्या मात्र याचं फायनल पॅकिंग होईल. मी आज फक्त हे घेऊन आलेली, कारण दिवे मी सर्वात शेवटी ठेवलेलं घेऊन यायचे. बाकी सगळ्या गोष्टी तर माझ्या जशा ऑर्डर्स येतात ना तशा गोष्टी मी घेऊन येते. बॉक्सेस वगैरे पण जे काही असतात ते पण मला आज आणायला जायचं होते, तर म्हटलं की चला ते पण आज घेऊन येऊ आणि त्याचबरोबर ना आपलं हे दिव्यांचं पण काम होईल, कारण घरातल्यासाठी पण मला दिवे लावतात. कारण कसं आहे, दरवर्षी ना मी काही दिवे जे आहेत ना लक्ष्मीपूजनला लावायचे ना ते मातीचे दिवे ना मी दरवर्षी नवीनच घेते, ते मी रिपीट वापरत नाही. बाकीच्या वेळेस जे रिपीट असतात ना ते मी वापरते. आता या बॅग मध्ये दाखवते. याच्यामध्ये थोडंसं हॅम्पर्सचं सामान आहे माझं, तर ते पण दाखवते तुम्हाला. म्हणजे पॅकिंगचा विचार मी कशा पद्धतीने करते आणि कसे कसे बॉक्सेस आहेत. हे सगळे हॅम्पर्सचे बॉक्सेस आहेत.
तर मी काल पण थोडेसे ऑर्डर केलेले, आज पण हे मी जाऊन घेऊन आलेली आहे स्वतः, कारण मला थोडेसे वेगळे काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी म्हटलं नाही मी स्वतः जाऊन बघते. कारण जेव्हा मी ऑनलाईन ऑर्डर करते ना तेव्हा काय होतं ना की ते खूप जास्त दाखवत नाही, कारण त्यांचा पण कॉल सतत चालू असतं. तर त्यांचं म्हणणं असतं की हे दाखवलेलं हे आवडतंय का ते आवडतंय का एवढंच बघा आणि तुम्ही ऑर्डर करा. तर तसं होत नाही. आणि मला जेव्हा काहीतरी व्यवस्थित पाहिजे असतं म्हणजे खूप छान छान असं ना, तर तेव्हा मी म्हणजे जाते आणि मगच घेऊन येते. तर हे थोडंसं हॅम्पर्स आहे ते दाखवते तुम्हाला. हे बॉटलचं पॅकिंग माझं वेगवेगळं येतं. याच्यामध्ये ना 40 बॉटल आहे, असे 40 माझ्याकडे 2 पॅकेट्स मी घेऊन आलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यावेळेस मी जे नवीन ऑर्डर केलेले ते आहेत. त्याचबरोबर हे पण हॅम्परमध्ये वगैरे जातात. त्याच्या व्यतिरिक्त ग्लास जारमध्ये पण मी काही काही घेऊन आलेले आहे वेगवेगळे. तर हे मोठे मोठे आहेत माझ्याकडे. इथे हे सगळे हॅम्पर बॉक्सच्या रिबन्स वगैरे आहेत. तर असे 2 बॉक्सेस आहेत. तर म्हटलं हे पण तुमच्याबरोबर दाखवते की मी कशा पद्धतीने आणते, एकत्रच सगळं घेऊन येते मी. जाता जाताना डीमार्ट रेडी मिळालं मला आणि आम्ही खूप लांब गेलेलो बॉक्सेस घ्यायला. तर तिथे डीमार्ट अवेलेबल होतं, म्हणजे डीमार्ट रेडीचा पिकअप पॉइंट होता. तर तिथे कॅन्डल्स मिळाल्या, म्हणून मग मी माझ्याकडे एक म्हणजे अख्खं पॅकेटचं होतं, पण तरी पण म्हटलं चला एक पॅकेट घेऊया, आता दिवाळी आहे तर लागणारच आहे. आणि मला हॅम्पर्समध्ये वगैरे पण लागतात. तर मी ना हॅम्पर्समध्ये वगैरे जे देते ना टी लाईट ते डीमार्टचेच देते, कारण डीमार्टची क्वालिटी खूप छान आहे. जे बाहेरून घेतो त्याची क्वालिटी अजिबात चांगली नसते. एक अर्धा तास जळतात आणि मग ते विझून जातात, पण डीमार्टची खरंच खूप छान आहे. 4 ते 5 तास अगदी व्यवस्थित राहतात. तर मग प्रत्येक बॉक्सेसमध्ये ज्या ज्या मला द्यायचे असतात ना तर मी डीमार्टचेच देते याच्या वेळेस. हे माझे जे जार आहेत ना ते 400 ml चे आहेत आणि हे हॅम्पर्समध्ये जातात. हे ग्लासचे आहेत. तर ग्लासचे जे काही बॉक्सेस असतात ना असे ते मी ग्लासमध्येच देते हॅम्पर्सचे. तर ते खूप छान दिसतात हॅम्पर्समध्ये, त्याचा लुक व्यवस्थित दिसतो. तर हे पण माझ्याकडे 25च पॅकेट मी घेऊन आलेली येता. तर आता पण ते वजनाला उचलायला आणि ठेवायला इथे जड जाईल, म्हणून मग मी तुम्हाला थोड्याशा 4 काढून दाखवल्या. तर हे झालं काचेचं सामान म्हणजे ग्लास जारमध्ये. तर हॅम्पर बॉक्स प्रिंट बघा, हे अशा पद्धतीचं काही आहे. आणि हे जेव्हा हॅम्पर तयार होतं ना तेव्हा अगदी सुंदर दिसतं आणि कलर अगदी लाईट पेस्टल कलरमध्ये खूप सुंदर दिसतं. कॉम्बिनेशन पण तुम्ही बघाल ना तर अगदी छान आहे. आणि याच्यामध्ये मला जसं पाहिजे तसं स्टफ वगैरे सगळं मी व्यवस्थित आतमध्ये ठेवू शकते आणि दिसायला हे हॅम्पर खूप सुंदर दिसतं. मी जेव्हा पूर्ण तयार होईल ना मी बघेन ऍक्च्युली हॅम्पर रेडी करताना जर मला शूट करायला मिळालं तर मी नक्की शूट करेन. आणि किंवा जर नाहीच जमलं ना तर हॅम्पर जे तयार झालेले आहेत ते कसे दिसतात तर निदान एकाचं तरी मी शूट करून नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर बॅग्समध्ये म्हणाल तर मी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बॅग्स पण वापरते जी मला डिलिव्हरीसाठी यूज होतात. किंवा बऱ्याच वेळा जेव्हा मोठी ऑर्डर असते किंवा काही जणांना इंडिव्हिज्युअल पण द्यायचं असतं त्याच्यामध्ये, मग त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही बॅग्स पण प्रोव्हाइड करा. तर मग मी त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या म्हणजे ह्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या बॅग आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे म्हणजे जे आडवे बॉक्सेस असतात ना त्याच्यासाठी हे छान आहे. तर ही अशी एक बॅगचं पॅटर्न आहे. त्याच्यानंतर हे पण खूप छान सिंपल आणि सोबर दिसतात. याच्यावरती पण दिवे वगैरे आहेत आणि हे पण दिवाळीमध्ये आपण वापरू शकतो. तर हे पण एक पॅटर्न मी वापरते. त्याच्यानंतर काही बॉक्स हॅम्पर्सचे ना असे आडवे असतात, तर त्याच्यासाठी या अशा पद्धतीच्या ज्या मिठाईच्या येतात ना म्हणजे अशा ज्या स्क्वेअरमध्ये आडव्यामध्ये राहतील तर अशा पद्धतीच्या बॅग्स पण मी वापरते. आणि याच्यामध्ये मोठ्या पण वापरते आणि या छोट्या आहेत, या हाफ kgच्या आहेत. आणि याचबरोबर मी मोठ्या पण वापरते म्हणजे ज्या 1 kgच्या वगैरे ज्या येतात ना त्या पण मी वापरते. तर त्या पण मी तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा या मोठ्या आहेत आणि मी कलर कॉम्बिनेशन थोडं म्हणजे अशाच याच्यामध्ये ठेवलं म्हणजे हे सगळ्यांना आवडतं देखील असे कलर. खूप जास्त ब्राईट आणि खूप जास्त पण असं नको, त्याच्यामुळे मग मी या अशा पद्धतीच्या बॅग्स वगैरे घेते बघा पॅकिंगला. त्याच्यानंतर हे पण हॅम्परसाठीच आहेत आणि हे मगाशी जे दाखवलं त्याच्या मधली साईजमध्ये हे हॅम्पर्स बनले जातात. तर त्याच्यासाठी पण मी हा पर्पल कलर यावर्षी निवडलाय. यावर्षी बऱ्यापैकी सगळं जे काही आहे ना ते मी पर्पल कलरमध्येच घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामधले मी मोठे बॉक्स पण घेतलेत तर ते पण पर्पल कलरमध्येच आहेत आणि मला आवडले. पर्पल कलर खूप छान दिसतोय आणि याच्यावरती रिबन वगैरे आली किंवा लेस वगैरे आली ना तर अगदी सुंदर दिसतील हे बॉक्स. तर मी तुम्हाला दुसरे पण आहेत ते पण दाखवते.
काही जे अगदी मोठे बॉक्सेस आहेत ते अशा पद्धतीचे आहेत आणि हे पूर्ण बॉक्स मोठे आहेत. आता हे जे मला काय काय लागणार आहे ना ते मी याच्यातच ठेवते. या अशा पद्धतीच्या प्लेट्समध्ये पण बऱ्याच वेळा मला ऑर्डर्स असतात, तर ते पण मी एक्स्ट्राचे घेऊन ठेवते. याच्यामध्ये फक्त चॉकलेट्स असतात स्टफ आणि मग त्याला पॅक केलेलं असतं. या अशा बॉक्सेसमध्ये ना मी अशा पद्धतीचे छोटे जार वापरते की ज्याच्यामध्ये खूप छान अगदी छोटंसं स्टफ पण राहील आणि मग त्या अशा याच्यामध्ये ना राऊंडवाल्या याच्यामध्ये ते खूप छान पडतात. या बॉक्सेसमध्ये मी ज्यूट बॅगच वापरते, तर त्याच्यासाठी हे सगळं मी याच्यातच ठेवलंय. हे पण स्क्वेअर मधले बॉक्सेस आहेत. हे पण सगळे आता मला ऑर्डर्सच आहेत, सगळे हॅम्परमध्येच जाणार आहेत. तर हा एक आहे, त्याच्यामध्ये हा पण एक मी आतल्या साईजचा बॉक्स आहे. तर हे जे आहेत हे पण हॅम्परचेच जाणार आहेत आपले. आणि याच्यावरती ना पूर्ण नेटचं पॅकिंग येतं, तर नेटसाठी पण मी काय वापरते ते पण दाखवते तुम्हाला. तर मगाशी दाखवायचं राहिलं, काही वेगळे हॅम्पर्स वगैरे असतात ना त्याच्यामध्ये असे थोडे डेकोरेटिव्ह टी लाईट वगैरे पण मला सांगितले जातात, तर त्याच्यासाठी हे असे टी लाईट वापरते मी. हे पण खूप छान आहेत बघा टी लाईट. ऍक्च्युली ह्याला मला पॅकिंग परत करायचे, मी जिथून ऑर्डर केलेले. तर हे 50चं पॅकेट मी ऑर्डर केलेलं, तर त्याचं पॅकिंग थोडंसं हे आहे. मी आता याला परत रिपॅक करणार आहे आणि हे जे टी लाईट आहेत ते मी काढून टाकणार आहे. हे मी आता घरीच वापरेन आणि डीमार्टचे मी याच्यामध्ये ऍड करणार आहे, म्हणजे ते खूप चांगले रिझल्ट देतात. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. ऍक्च्युली तुम्हाला मी मगाशी बोलली की लेस वगैरे दाखवते किंवा मी नेट वगैरे काय वापरते, पण आता ना व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. मी परत शूट करेन आणि मग तुमच्याबरोबर त्या गोष्टी परत एकदा शेअर करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओसाठी काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. आणि आज उद्यामध्ये मी ऑर्डर्स घेणं बंद करणार आहे. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर्स करायच्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, जो मी नंबर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये पण मी वरती इथे नंबर शेअर करते. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर आज उद्यामध्ये, म्हणजे आज उद्या मी म्हणण्यापेक्षा आजचा व्हिडिओ हा मी उद्या येईल तुमच्यापर्यंत. तर उद्याच्या दिवसात जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करा, कारण नंतर मी सॅटर्डे पासून ऑर्डर्स घेणार नाही. कारण ज्या ऑर्डर्स आहेत त्याचीच मला सॅटर्डे संडे मंडे पर्यंत डिलिव्हरी करायच्या. ज्या कुरिअर्स करायच्या ते पण सॅटर्डेला डिस्पॅच होऊन जातील. त्याच्यामुळे आणि नंतर मग माझी स्वतःची तयारी चालू होईल. म्हणजे मला थोडाफार फराळ करायचा आहे. तर मी दरवर्षी थोडासा वेळ काढून माझ्यासाठी फराळ का होईना थोडं बनवते. तर मी अगदी थोडा फराळ मला पण देखील बनवायचा. तर मी सगळं रविवारी डिस्पॅचिंग वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी माझा निवांत एका दिवसामध्ये सगळा फराळ करून घ्यायचा ठरवलेला आहे. तर जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर उद्याच्या दिवसात नक्की ऑर्डर करा. जे काही असेल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही मला ऑर्डर कन्फर्म करा, कारण संध्याकाळनंतर मी काही ऑर्डर्स घेणार नाही आणि ऑर्डर्स म्हणजे इथपर्यंतच असतील. कारण मग नंतर मग मी पण बिझी होऊन जाईन, मला पण वेळ मिळणार नाही. आणि मेन म्हणजे कुरिअर्सना प्रॉब्लेम येतो, कारण पार्सल्स कुरिअरमध्ये स्टक होऊन जातात, कारण ते पण बंद असतं. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात आणि डिलिव्हरीला पण वेळ लागत जातो. आत्ता ऑर्डर्स चालू असतात ना, तर आजची जी ऑर्डर्स म्हणजे आज मी कुरिअर केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळून जातं. पण नंतर जर डिले होत गेला ना तर मग कुरिअरला खूप उशीर होत जातो. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर्स करायच्या असतील तर नंबरवरती दिलेला आहे, तुम्ही उद्याच्या संध्याकाळपर्यंत मला ऑर्डर्स कन्फर्म करू शकता. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा, उद्या नाही म्हणता येणार, उद्या बघते मी नक्की प्रयत्न करेन, पण आशा करते उद्या आपण नक्की भेटू. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.